हॉस्पिटल प्रस्तुत जाणू उत्तर स्त्री आरोग्याविषयी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, ब्रेस्ट अवेअरनेस मंथ म्हणून हा महिना आपण साजरा करतोय आणि त्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतोय. या कार्यक्रमात आजही आपल्या बरोबर आहेत पर्ल वुमेन्स हॉस्पिटलचे डॉक्टर प्रणव ठुसे. नमस्कार डॉक्टर प्रणव. नमस्कार. खरं तर ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन बद्दल आपण बोललेलो होतो. हे आज याबद्दल बोलूयात की ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हे कधी केलं जातं. बरोबर. आता ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हे आपण ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी जेव्हा करतो त्याच वेळेस करू शकतो किंवा ॲज अ सेकंड स्टेज प्रोसिजर आफ्टर ऑल द थेरपी फॉर कॅन्सर इज ओव्हर त्यानंतर करू शकतो. ओके. पण दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन की आपण पेशंटचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, त्यांना कुठला आजार आहे का नाही, कॅन्सर सर्जरी केल्यावरती पूर्ण ब्रेस्ट काढली आहे का थोडी पार्शलच ब्रेस्ट काढली आहे आणि त्याच्यानंतर रेडिएशन लागणार आहे का लागणार नाहीये त्याच्यावरती आपण ठरवतो की त्याच वेळेस करायचं का आपण सेकंड स्टेज म्हणून आपण नंतर सगळं थेरपी झाल्यावर करायचं. ओके. पण मग तुम्ही काय ऍडवाइस कराल की या सगळ्यामध्ये जर का सर्जरी झाल्या आपण लगेच हे ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करणं शक्य असेल तर आपण करू शकतो का? त्याच्यासाठी काही पिरियड एक्स्ट्राचा लागतो का आणि त्याचा परिणाम रिकव्हरीवर होतो का? बरं, आता ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन जर आपण त्याच सिटिंग मध्ये करायचं म्हटलं तर आपण ऍब्सोल्युटली करू शकतो. काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. सर्जरीचा वेळ वाढतो पण आजकालच्या अॅनेस्थेशिया टेक्निक्स आणि एवढा ऍडव्हान्स झालेला आहे की त्या अॅनेस्थेशिया जरी प्रोलॉंग झालं आणि सर्जरी टाइम जरी वाढला तरी रिकव्हरी टाइम स्टेज द सेम, तेवढाच राहतो. त्याच्यामध्ये रिकव्हरीचा टाइम वाढत नाही, त्याच्यामध्ये रिकव्हरीला त्रास पण होत नाही. सो हे जे बरेचदा डोक्यात असतं की आता सर्जरी टाइम वाढला म्हणजे आपला रिकव्हरी टाइम पण वाढेल, आपल्याला सगळं पुढचं गोष्टी करण्यामध्ये पण त्रास होईल, असं काहीही नसतं. ओके. आणि हे दोन्ही केस मध्ये शक्य आहे. जसं तुम्ही म्हणालात की पार्शियल ब्रेस्ट रिमूव्हल झालं असेल किंवा टोटल ब्रेस्ट रिमूव्हल झालेलं असेल तरी सुद्धा आपण त्या सेटिंग मध्ये हे ऑपरेशन करू शकतो. हो, नक्कीच नक्कीच. आपण जे पूर्ण ब्रेस्ट जरी काढली तरी त्याच सिटिंग मध्ये आणि पार्शियल ब्रेस्ट जरी काढली तरी त्या सेम सिटिंग मध्ये आपण रिकन्स्ट्रक्शन सेफली अचीव करू शकतो. असाही एक प्रश्न मनात असतो बऱ्याच लोकांच्या की एकदा ब्रेस्ट कॅन्सर झाला तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा ब्रेस्ट मध्ये ट्यूमर होण्याची शक्यता असते आणि पुन्हा ब्रेस्ट कॅन्सर उद्भवू शकतो. जेव्हा पार्शियली ब्रेस्ट काढलेली असेल तेव्हा ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन केलं किंवा टोटल ब्रेस्ट काढली असेल आणि ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन केलं तर त्या वेळेला सुद्धा पुन्हा ट्यूमर होण्याचे चान्सेस असतात का? आता ब्रेस्ट कॅन्सर हा ब्रेस्ट टिश्यूच्या सेल्स मधनं निर्माण होतो. ठीक आहे. तर आता जेव्हा आपण पूर्ण ब्रेस्ट काढतो तेव्हा तिथे ब्रेस्ट टिश्यू हा नसतोच. त्यामुळे ऍज सच ब्रेस्ट कॅन्सर त्याच ठिकाणी पुन्हा ब्रेस्ट टिश्यूचा होणं हे होत नाही. असंच जर आपण पार्शियल ब्रेस्ट काढली त्याच्यामध्ये ब्रेस्ट टिश्यू अजूनही उरलेला असतो. त्या उरलेल्या ब्रेस्ट टिश्यूचा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. पण जी रिकन्स्ट्रक्टेड टिश्यू असतो आपला त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर नामक गोष्ट होऊ शकत नाही. हा, जर उद्या उठून तुम्हाला कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा कॅन्सर झाला, फॅट्सचा कॅन्सर झाला तर मग तो त्या ठिकाणी होऊ शकतो पण तो ब्रेस्ट कॅन्सर नसतो. ओके. आता जाता जाता एक फक्त शेवटचा मुद्दा की ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन केल्यानंतर ती ब्रेस्ट सुद्धा नॅचरली जी तुमची सेकंड ब्रेस्ट आहे त्याच्यासारखीच दिसते का? हो, अर्थातच. जे आपण जेवढा टिश्यू आपण त्यांनी काढलेला असतो कॅन्सर सर्जननी तेवढाच टिश्यू आपण त्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ती एक्झॅक्ट ऑपोजिट ब्रेस्ट सारखी म्हणजे ऑलमोस्ट 99% ऑपोजिट ब्रेस्ट सारखी दिसते. ओके. सो उद्या उठून तुम्ही जे म्हटले जातात की आपण ब्रा खाली बरेचदा पॅडिंग घालतात लोक सो दॅट सोशली ऑकवर्ड नको व्हायला, पण याची गरज पडत नाही. तुम्हाला स्वतःला पण ते जाणवतं की ही ब्रेस्ट ही ऑलमोस्ट नॅचरल ब्रेस्ट सारखीच आपली दिसते. म्हणजे जी सिमेट्री आहे ती मेंटेन होऊ शकते. सिमेट्री मेंटेन होते. अगदी खरं आहे. थँक्यू डॉक्टर प्रणव ठुसे सर. इतक्या छान पद्धतीने तुम्ही आज या सगळ्या गोष्टींची माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी धन्यवाद. पर्ल विमेन्स हॉस्पिटल